नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी भरती निघाली आहे तर या भरती संदर्भात मित्रांनो अपडेट आलेले आहेत। तर ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, पहिले जे अपडेट आहे तर ते आहे तुम्ही कोणत्या विभागात कोणत्या पदासाठी किती अर्ज करू शकता याच्याबद्दल आहे। तर ते काय अपडेट आहे आपण ते आता बघूया। तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आदिवासी विकास विभागाची दिनांक 5/10/2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर या ठिकाणी त्यांनी एक मुद्दा दिलेला आहे तो आपण बघूया। तर मूळ जाहिरातीत असे आहे, नंतर त्याऐवजी असे वाचावे असे त्यांनी सांगितलेलं आहे। ओके, तर मित्रांनो जी जाहिरात होती त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा दिलेला होता तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। आता तो मुद्दा तुम्हाला त्याच्यामध्ये काय अपडेट आहे तुम्हाला इकडच्या साईडने त्यांनी सांगितलेलं आहे। आता तो मुद्दा काय होता आपण ते बघूया। तर उमेदवारास अर्ज करताना अपर आयुक्त नाशिक, अमरावती, ठाणे व नागपूर या 4 अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी समान पद नामाच्या पदाकरिता कोणत्याही एकाच अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील असे नमूद आहे। ओके, तर मित्रांनो जी जाहिरात होती त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला एका विभागात एका पदासाठी तुम्हाला एकच अर्ज करता येईल। ओके, असं सांगितलेलं होतं। आता याच्यामध्ये काय अपडेट आहे आपण ते बघूया। तर उमेदवारास अर्ज करताना अपर आयुक्त नाशिक, अमरावती, ठाणे व नागपूर या 4 अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी समान पदनामाच्या पदाकरिता उमेदवार एकापेक्षा जास्त अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करू शकतात। ओके, आणि तथापि अशा प्रत्येक अर्जासाठी त्यांना स्वतंत्रपणे शुल्क भरणे बंधनकारक राहील। ओके, तर मित्रांनो तुम्ही जर नाशिकमध्ये एखाद्या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला त्याच पदासाठी मित्रांनो दुसऱ्या विभागातसुद्धा अर्ज करता येईल। ओके, म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करू शकता असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। ओके, तर पहिले जे होतं तुम्हाला एका विभागात एका पदासाठी एकच अर्ज करता येत होता। आता तुम्हाला एका पदासाठी तुम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये अर्ज करता येईल। ओके, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर हे अपडेट आहे। ओके, आता आपण दुसरा अपडेट बघूया। मित्रांनो जे दुसरा अपडेट आहे तुम्हाला ते अर्ज करण्यास मुदतवाढ असं दिलेलं आहे। ओके, तर या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी एक मुदतवाढ दिलेली होती 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत। ओके, पण तुम्हाला या ठिकाणी आता परत मुदतवाढ दिलेली आहे 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत। ओके, तर तुम्हाला भरतीसाठी मित्रांनो जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही आता करू शकता। ओके, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तुम्हाला जर माहिती नसेल तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून जाईल। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन्ही अपडेट बघितलेले आहेत। मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात। ओके, तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।